गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे ग्रीनमध्ये क्लोज आहे. परंतु काल रात्री इराणने अगेन पुन्हा जे काही एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, दुबईचे असतील, त्यानंतर बहारीन, इराक वगैरे, तर या ठिकाणी पुन्हा हल्ले केलेले आहेत. त्यामुळे ऑइल प्राईस इन्क्रीज झालेले आहेत. ऑइल प्राईस जे ब्रेंट क्रूड आहे ते साधारण $103 आसपास पुन्हा पोहोचलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट काही चांगली नाही आहे हे लक्षात ठेवा. जरी US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज असलं तरी आपल्या मार्केटला वर जाण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल आहे. कारण जोपर्यंत आपल्या ब्रेंट क्रूडचे प्राइसेस $100 वरती राहतील तोपर्यंत मार्केटमध्ये स्टेबिलिटी येणं थोडंसं अवघड राहणार आहे. आता जर आपण FIS डेटा जर पाहिला तर FISनं अगेन 4,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. जर आता आपण सेलिंगचा क्वांटम पाहिला तर खूपच जास्त आहे. एवढं सेलिंग रोज रोज होणं मार्केटसाठी चांगलं नाही आहे. जर आता आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस अशा पद्धतीने आहेत. त्यानंतर जर आपण स्टॉक स्पेसिफिक पाहिलं तर रिलायन्सबद्दल गुड न्यूज आहे. कारण ब्लूमबर्गने एक रिपोर्ट दिलेला आहे की जे काही रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट आहे तर ते ह्या मार्च एंडपर्यंत रिलायन्स सबमिट करणार आहे स्टॉक एक्सचेंजला. म्हणजेच तिथनं पुढं साधारण फार फार तर 1 महिना 1.5 महिन्याच्या आतमध्ये जिओचा IPO येऊन जाईल. त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त आपण काय म्हणू शकतो की गुड न्यूज आहे रिलायन्ससाठी. परंतु रिलायन्सचा जो GDR आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ते असं काही इंडिकेट करत नाही आहेत अजून. परंतु पाहावं लागेल मार्केट सुरू झाल्यानंतर तिथनं पुढं रिलायन्स काय करतो ते. परंतु व्हॅल्यू अनलॉकिंग फार मोठ्या प्रमाणावरती होणार आहे हे मात्र खरं. जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर जिओपॉलिटिकलीच टेन्शन आहे, बाकी तर फार काही टेन्शन नाही आहे. परंतु जिओपॉलिटिक्समध्ये आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत तर त्यांनी दुबईच्या प्रेसिडेंटसोबत जे फोनवरती बोलणं केलेलं आहे तर तेही त्यांनी एक्सवरती ट्विट करून सांगितलेलं आहे. परंतु जे काही आपण म्हणू शकतो की ट्रम्प आहेत तर ते एकटे पडताना दिसत आहेत आणि त्यामुळे ते काहीही डिसिजन घेऊ लागलेले आहेत आणि तीच गोष्ट अगेन बाकीच्या सगळ्या जगासाठी चांगली नाही आहे. आज रात्री US मार्केटमध्ये फार मोठा इव्हेंट आहे, तो म्हणजे फेडची मीटिंग आहे. आता मोर ऑर लेस सगळीकडे म्हणजे ऑलरेडी सगळ्यांचं ॲज्युम असं आहे की कुठल्याही प्रकारचे रेट हाईकसुद्धा होणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारचे रेट कट होणार नाहीत. म्हणजेच काय की त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे, स्पीच आहे, तर ती गोष्ट जास्त महत्त्वाची राहणार आहे आणि त्यामध्ये ते कशा पद्धतीनं सध्याचे जे जिओपॉलिटिक्स आहे याच्याकडं ते कसं पाहतायत आणि काय त्याच्याबद्दल स्वतःचं मत मांडतायत त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे. जर हे स्टेटमेंट हॉकिश असेल तर मार्केट पडेल, जर डोविश असेल तर मार्केट पॉझिटिव्ह वेमध्ये जाईल. आता जर आपण इंडियन मार्केटकडे जर पाहिलं तर गेले 2 दिवस मार्केटमध्ये आपण पाहतोय की ग्रीनमध्ये मार्केट क्लोज होत आहे. तर आजचा तिसरा दिवस आहे की गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 50 ते 60 पॉईंट गॅपअप ओपन होईल. परंतु आजचं क्लोजिंग जास्त महत्त्वाचं राहणार आहे. कारण सलग 3 दिवस जर मार्केट ग्रीनमध्ये क्लोज होण्यात यशस्वी झालं, म्हणजे आजचा दिवस जर पॉझिटिव्ह क्लोज झाला तर मार्केट हळूहळू बुल ग्रीपमध्ये यायला सुरुवात होईल. परंतु आजचा दिवस जर समजा मार्केटने वरती एक टेल बनवून जर मार्केट डाऊन साईडला येऊन जर क्लोज झालं किंवा रेडमध्ये जर क्लोज झालं तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की फिबोनाची रिट्रेसमेंटप्रमाणे की जो 2 दिवसाआधीचा जो लो आहे तर त्याच्यापासून जर हाय पाहिला तर त्याच्या ॲटलिस्ट 50% रिट्रेसमेंट तरी आपण पुन्हा पाहू शकतो. म्हणजे मार्केट अगेन थोडंसं खाली येईल. त्यामुळे पाहू काय होतं ते. तर मग आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहिले तर 23,500च्या आसपास खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. परंतु कॉल रायटिंग मात्र प्रचंड प्रमाणावरती आहे. जोपर्यंत एखादा मोठा गॅपअप होऊन हे कॉल रायटिंग ब्रेक होत नाही तोपर्यंत हे कॉल रायटर्स फार जास्त घाबरणार नाहीत, हे लक्षात असू द्या. त्यामुळे पाहावं लागेल काय होतं ते. परंतु रेजिस्टन्स प्रत्येक ठिकाणी आहे. 23,800ला आहे, 24,000ला आहे, खूप जास्त रेजिस्टन्स आहे.
त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा तेव्हा सेलिंग प्रेशर जास्त राहील, परंतु जोपर्यंत एखादी मेजर अपसाईडची लेवल निघत नाही तोपर्यंत सेलिंग प्रेशर मात्र राहणारच आहे. तर मग आता पाहूयात काय घडते पूर्ण दिवसभरामध्ये. त्यानंतर आज रात्री US मार्केटमध्ये जे काही घडेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मेजरली आपल्या मार्केटवरती पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.